हर हर महादेव. नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. श्रावण पौर्णिमा 2024 रक्षाबंधन स्पेशल आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. राखी पौर्णिमा हा भावा बहिणीचा पवित्र असा नात्याचा सण आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतो, तिला तिचं रक्षण करण्याचं वचन देतो, तिला खुश करण्यासाठी काही छानसं गिफ्ट देतो. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाला राखी बांधत असतात. सर्व बहिणीला भावाच्या रक्षणासाठी हातात रक्षाधागा बांधून हा सण साजरा करायचा असतो. या दिवशीची सुरुवात कशी झाली हा तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. या दिवशी बहीण भावाचे प्रेमळ नाते आपण सर्वजण पाहत असतो. बहीण भावाला या सणाची आतुरता खूप असते. वर्षभर भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेत असतो, तसंच बहिणी देखील आपल्या भावाच्या रक्षणात त्यालाही पवित्र राखी बांधत असते. विवाहित बहिणी भावाला राखीसाठी सासरी बोलवतात. काही जणी राखी बांधायला भावाच्या घरी जातात. राखीसाठी विशेष औक्षणाचे ताट बनवले जाते, सुंदर राख्या खरेदी केल्या जातात, मिठाई बनवली जाते, विशेष जेवणाचा पण बेत असतो. यावर्षी राखी पौर्णिमा ही 3ऱ्या श्रावण सोमवारी आलेली आहे. या दिवशी शिवपूजन करा, म्हणजे भगवान शिव महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा देखील करा, कारण ही राखी पौर्णिमा नारळी पौर्णिमा ही सोमवारी आलेली आहे. तर ही पौर्णिमेचं सकाळी 3:04 सुरू झालेली आहे आणि पौर्णिमा समाप्ती रात्री 11:55 आहे. तर या श्रावण सोमवारी नारळी पौर्णिमा आहे. त्याचबरोबर या श्रावण सोमवारी भाद्रकाल आहे, म्हणून बहिणीने भावाला राखी बांधायचा समय हा दुपारून आहे. भाद्रपूरचा समय हा सकाळी 9:51 सुरू होऊन तो सकाळी 10:53 आहे. तर भाद्रमुख सकाळी 10:53 सुरू होऊन ते दुपारी 12:34 आहे. म्हणून या काळात हिंदू धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधणे अशुभ मानले गेले आहे. म्हणून रक्षाबंधन साजरी करण्यासाठी मुहूर्त दुपारी 1:31 सुरू होऊन तो रात्री 9:08 आहे. त्यासाठी तुम्हाला राखी खरेदी करायची आहे. औक्षणाचे ताट, त्यात कणकेचे मुटके, कणकेचा दिवा, कुंकू, हळद, तांदूळ, सोन्याची एखादी वस्तू, 1 रुपयाचे नाणे, तोंड गोड करण्यासाठी मिठाई असं घ्यायचं आहे. आसन हे पूर्वेला भावाचे तोंड राहिलं असे टाकावे, त्यावर तांदळाचे स्वास्तिक काढावे. त्या आसनावर भावाला बसवून तुम्हाला राखी बांधायची आहे. भावाला डोक्यावर रुमाल किंवा टोपी ठेवायला सांगायचे आहे. छान कुंकवाचा टिळा लावून घ्यायचा आहे, त्यावर तांदूळ लावून घ्यावे, औक्षण करून घ्या, मिठाई खाऊ घाला व राखी बांधा. तर सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल खूप खूप धन्यवाद.